सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत साने गुरुजी लिखित श्यामची आई हे पुस्तक. आज जी गोष्ट आपण सुरू करणार आहोत ती रात्र 29वी या दिवशीची आहे आणि शीर्षक आहे मोठा होण्यासाठी चोरी. सुरू करते. आमच्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे. तो फडक्यांचा गाव. तेथे फडके इनामदार अजून राहतात. हरिपंत फडके प्रसिद्ध सरदार त्यांच्यातीलच आहेत. आमच्या वडिलांचा आणि त्यांचा घरोबा असे. लाटवणचे बळवंतराव फडके वडिलांकडे नेहमी येत असत. आम्हा मुलांजवळ ते प्रेमाने गप्पा मारीत. त्यांना अहंकार नव्हता. फार साधे आणि भोळे होते. त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेऊन मी लपवून ठेवीत असे. तेव्हा मला म्हणायचे, श्याम तुला पाहिजे की काय अंगठी? त्यांनी असं विचारलं म्हणजे मी ती माझ्या पोटात घालीत असे. परंतु एकाही बोटात ती बसत नसे, ती खाली पडे. अरे जाडा हो जरा, मग बसेल होती, असे मग ते हसून म्हणावयाचे. मी दापोलीहून घरी आलो होतो. बळवंतराव आणि दुसरे कोणीतरी असे आमच्याकडे पाहुणे आलेले होते. दापोलीला मला वाचनाचा नाद लागला, परंतु चांगली पुस्तके मिळत ना. दाभोळकर मंडळींची पुस्तके मी वाचित असे, परंतु काही समजत नसे. स्पेन्सरचे चरित्र मी वाचलेले थोडे मला आठवते. त्याच सुमारास रामतीर्थांचे खंड भास्करपंत फडके काढू लागले होते. माझ्यावर या फडक्यांचा आणि त्यांच्या लेखांचा फार परिणाम झालेला आहे. यातील तेजस्वी, सोज्वळ, सावेश मराठी भाषा मला गुदगुल्या करी. ते भाग मी जणू पाठ केले होते, परंतु त्यावेळेस मला हे भाग मिळाले नाहीत. माझ्या कोणातरी आप्तांच्या घरी एक दिवस मी एक भाग पाहिला आणि तो मला फार आवडला. परंतु त्या गृहस्थांनी एकदम माझ्या हातातून तो घेतला आणि म्हणाले, तुला रे काय समजणार त्यात? मला वाईट वाटलं. त्यांच्यापेक्षा मलाच तो भाग जास्त समजला असता, कारण मी सहृदय होतो. मी कविहृदयाचा होतो. मायबापांनी माझी मनोभूमिका तयार केली होती. मराठीतील पोथ्या पुराणे वाचून माझे मन प्रेमळ आणि भक्तिमय, श्रद्धामय आणि भावमय झालेले होते. मला वाटले आपण भाग विकत घ्यावे, परंतु पैसे कुठून आणावयाचे? वर्गातील पुस्तकेही सारी माझ्याजवळ नसत. इंग्रजी शिकत होतो, परंतु एकही कोश माझ्याजवळ नव्हता. अंदाजाने मी शब्दांचे अर्थ काढून नेत असे. रामतीर्थांचे भाग आपणास पाहिजेतच असं मला वाटलं. आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या खिशात पैसे होते. बऱ्याच नोटा होत्या. त्यातील एक लांबवावी असं मी ठरवलं. दुसऱ्याचे पैसे चोरणे हे पाप आहे, परंतु ते पाप करूनही पुस्तक वाचण्याचे पुण्य मिळवावे असं मला वाटलं. माझ्या धाकट्या भावास मी श्लोक शिकवित होतो. आस ही तुझी फार लागली रे, दयानिधे बुद्धी चांगली दे. बुद्धी चांगली देण्याबद्दल मी श्लोक शिकवित होतो, परंतु चोरी करून बसलो होतो. माझे वडील आणि ते पाहुणे एकत्र ते बसलेले होते. त्यावेळेला त्यांनी पुन्हा पुन्हा एकदा त्या नोटा मोजल्या. एक 5 रुपयाची नोट कमी. भाऊराव, 5 रुपये कमी पडतात, एक नोट नाही, ते पाहुणे म्हणाले. नीट पाहिलात का साऱ्या खिशातून? कोणाला दिली तर नाहीत ना? माझे श्लोक शिकवणे सारे थांबले. चोराला कुठली झोप? घरात आई जेवत होती. तिच्याजवळ जाऊन मी गप्पा मारीत बसलो. आई, तुला इतकासा भात कसा पुरेल? आज उरला नाही वाटतं? मी विचारलं. बाळ, इच्छा कुठे आहे? 2 घास कसे तरी बळेच पोटात दवडावायचे. 2 धंदे झाले पाहिजेत ना. पाणी उदक करता आलं पाहिजे ना. तुम्ही कधी मोठे व्हाल इकडे लक्ष आहे सारं, आई म्हणाली. शिक, पण चांगला हो. शिकलेले लोक बिघडतात म्हणून भीती वाटते. फार शिकलेत नाही, फार मोठे नाही झाले तरी मनाने चांगले राहा. माझी मुलं मोठी नसली तरी चालतील, परंतु गुणी असू देत, असं मी देवाला सांगत असते, आई म्हणाली. ती प्रेमळ थोर माता किती गोड सांगत होती. माझ्या अशिक्षित आईला असं चांगले चांगले विचार कसे सांगता येत
याचं मला आश्चर्य वाटे. महम्मदाला लोक म्हणत, तू देवाचा पैगंबर असशील तर चमत्कार करून दाखव. तेव्हा महम्मद म्हणाला, साऱ्या सृष्टीत चमत्कार आहेत, मी आणखी कशाला करू? समुद्रावरून तुमच्या लहान लहान नावा वाऱ्याने जातात, हा काय चमत्कार नाही? त्या अफाट सागराच्या वक्षस्थलावर निर्भयपणे त्या नाचतात, डोलतात, हा चमत्कार नाही का? रानात चरावयास गेलेली मुकी गुरे तुमच्या घरी प्रेमाने परत येतात, हा चमत्कार नाही का? वाळवंटात झुळझुळ झरे दिसावे, वाळवंटात मधुर अशी खजुरीची झाडं असावी, हे चमत्कार नाहीत का? असं सांगत शेवटी महम्मद म्हणाला, माझ्यासारख्या एका अडाण्याच्या तोंडातून तो कुराण वदवितो, हा चमत्कार नाही का? मित्रांनो, माझ्या आईच्या मुखातून तो कुराणच बोलवीत होता. कुराण म्हणजे पिळवटून निघालेले उद्गार. आईसुद्धा कळकळीनेच मला हे सांगत होती. हृदय पिळवटून निघालेले ते शब्द होते. हृदय गाभाऱ्यातील जी पवित्र शंकराची पिंडी, तिचाच तो ध्वनी होता. तिचं बोलणं माझी श्रुती स्मृती होती. मोठा नाही झालास तरी गुणी हो, थोर शब्द. ते ऐकत असतानाच माझ्या हृदयात मला विंचू डसत होते, साप दंश करीत होते. मित्रांनो, इंग्लंडात ट्युडर राजे झाले. त्यांच्या कारकिर्दीत जिकडे तिकडे गुप्त पोलीस असत. एका इतिहासकाराने असं लिहिलं आहे की त्यावेळेस प्रत्येक उशीखाली विंचू होते. कोठेही विश्वासाने डोकं ठेवावयास त्या राज्यात जागा नव्हती. हृदयाच्या राज्यातसुद्धा विंचू आहेत. ते तुम्हाला झोपू देत नाहीत, सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात. कोठे पाताळात गेलात, मेलात तरी ते गुप्तदूत आहेतच. सत्सद विवेकबुद्धीची टोचणी ती सदैव आहेच आहे. घरात तर कोणी आलं नाही, चमत्कारच म्हणावयाचा, वडील म्हणाले. श्यामला वगैरे विचारा, कोणी मुलगा वगैरे आला होता का? वाईट असतात काही मुलं. अलीकडे मुलांना वाईट सवयी लागत आहेत. लहानपणीच विडी किंवा विडा याशिवाय त्यांचं चालत नाही. श्याम, अरे श्याम, बळवंतरावांनी हाक मारली. मी गेलो. काय? मी विचारलं. बळवंतराव म्हणाले, श्याम, तुझा कोणी मित्र वगैरे आला होता का? एक नोट नाहीशी झाली आहे. मी म्हटले, नाही बुवा, मीच आज बाहेर खेळावयास गेलो होतो. संध्याकाळी आलो, कोणी आलं नव्हतं. वडील म्हणाले, श्याम, तू तर नाही घेतलीस? घेतली असशील तर सांग. छे हो, तो कसा घेईल? बाळवंतराव म्हणाले. आई हात धुवून आली. तिलाही सारा प्रकार कळला. वडिलांनाच सुटपुट लागली. स्वतःच्या घरात पैसे नाहीसे होणे म्हणजे ती लाजच होती. वडिलांनी मला पुन्हा विचारलं, श्याम, अगदी खरंच नाही ना घेतलेस तू पैसे? कंपासपेटी किंवा कशाला घेतले असशील? कंपासपेटीसाठी पैसे मागत होतास ना? आई म्हणाली, श्याम नाही हो घ्यायचा. तो रागावला, रुसला तरी कोणाच्या वस्तूस हात लावायचा नाही. तेवढा त्याचा गुण चांगला आहे. आणि काही केलं तरी तो कबूल करतो. तो लपवून ठेवणार नाही. मागे एकदा एक वडी घेतली होती त्यानं, तेव्हा विचारल्याबरोबर त्यानं कबूल केलं आणि म्हणाला, मी घेतली हो आई. श्याम घेणार नाही आणि घेईल तर कबूल करेल. श्याम, तू नाही ना बाळ हात लावलास? आईचा माझ्यावर केवढा हा विश्वास. आधी घेणार नाही आणि घेईल तर कबूल करेल. तिची माझ्यावर केवढी श्रद्धा. आईचा विश्वासघात मी करू का? तुकारामाच्या एका अभंगात आहे, विश्वासाची धन्य जाती. ज्याच्यावर विश्वास टाकता येतो त्याची जात धन्य होय. ते लोक धन्य होत. माझा सत्याचा किल्ला ढासळला. आईच्या साध्या आणि श्रद्धामय शब्दांनी माझा किल्ला पडला. जमीनदोस्त झाला. माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. त्या दुबळ्या अश्रूंनी पाप पर्वत पडला. श्याम, रडू नकोस. तू घेतलेस म्हणून का मी म्हटलं? तू नाहीच घ्यायचास, मला माहीतच आहे, उगी, असं आई म्हणाली. आईच्या शब्दांनी मी अधिकच विरघळलो. मी एकदम आईच्या जवळ गेलो आणि केविलवाणं रडत आईला म्हटलं, आई, तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली आहे, ही घे ती नोट. आई आई माझ्याने बोलवे ना. आईला वाईट वाटलं. माझा मुलगा घेणार नाही. केवढा तिचा विश्वास. स्वतःच्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता, अभिमान होता, तो गेला. परंतु सर्व गेला नाही. देवाने तिची अब्रू राखली. घेणार नाही परंतु घेईल तर कबूल करील.
तिचा मुलगा सर्वस्वी कसोटीस उतरला नाही, परंतु अर्ध्या कसोटीस तरी उतरला. श्याम, पुन्हा नको हो हात लावू. हाच पहिला आणि शेवटचा हात लावलास हो. तू कबूल केलंस, चांगलं झालं. उगी राहा. आईनं माझी समजूत घातली. बळवंतरावांनी माझं कौतुक केलं. त्यांनी मला 1 रुपया दिला, परंतु तोही मी आईजवळ दिला. श्याम, तू का रे घेतले होतेस ते पैसे? आईने विचारलं. आई, मोठा होण्यासाठी, पुस्तकं वाचून मोठा होण्यासाठी, मी म्हटलं. अरे पण पहिलीच्या पुस्तकात चोरी कधी करू नये असं वाचलंस, ते तर अजून शिकला नाहीस, मग आणखी दुसरी पुस्तके कशाला? माझी आई बोलली. परंतु ते बोलणं फार खोल होतं. गड्यांनो, पतंजलीच्या भाष्यात म्हणे असं एक वाक्य आहे की एक शब्द सम्यक ज्ञातः स्वर्गे लोके कामधु भवती. एकच शब्द, परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले नाही तर मनुष्याला मोक्ष मिळतो. जर नीट ज्ञान झालं तरच मनुष्याला मोक्ष मिळेल, नाही तर नाही. सम्यक ज्ञातः, नीट समजलेला, वाचलेला नव्हे, भोकलेला नव्हे, तर समजलेला. जे खरोखर समजले ते आपण अनुभवात आणतो, आचरणात आणतो. लहान मूल कंदिलाला धरू पाहतं. कंदिलाची काच तापलेली असते. आई लेकराला दूर करते, ते पुन्हा ते कंदिलाजवळ जाते. शेवटी आई म्हणते, लाव, हात लाव. ते लहान मूल हात लावतं, हाताला चटका बसतो. पुन्हा ते मूल काच धरीत नाही. हे ज्ञान पक्क झालं. सॉक्रेटिस म्हणूनच ज्ञानाला सद्गुण म्हणतो. संस्कृतमध्येही परमज्ञानाला अनुभूती हा शब्द लावतात. अनुभूती म्हणजे अनुभव. जे जीवनात अनुभवतो तेच ज्ञान. चोरी करू नये हे वाक्य मी पडलो होतो, परंतु शिकलो नव्हतो. सत्य, दया, प्रेम, अहिंसा, ब्रह्मचर्य, लहान लहान शब्द आपण पटकन ते उच्चारतो, परंतु त्यांची अनुभूती व्हावयास शेकडो जन्मही पुरणार नाहीत. तर मंडळी, ही अशी 29व्या रात्रीची गोष्ट. चोरी केली श्यामनी, पण कबूलही केली. आता उद्या आपण 30व्या रात्रीची गोष्ट वाचणार आहोत. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.